नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहे आधार कार्डला सीओ कसं लावायचं. सीओ म्हणजे काय? केअर ऑफ म्हणजे काय? तर आपल्या आधार कार्डच्या पत्त्यामध्ये आपल्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव हे कसं लावायचं या संदर्भात हा व्हिडिओ केलेला आहे. चला तर सुरू करू. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे आधार कार्ड आणि पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाल. तसेच myAadhar.uidai.gov.in ही वेबसाईट डायल केली तरी तुम्ही या पेजवर याल. या पेजवर आल्यानंतर या लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी दिसतं लॉग इन बटन, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आपला. सर्वप्रथम लक्षात ठेवा की आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर खाली पुढे दिलेला कॅप्चा या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर करून झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला या एंटर OTP या रकान्यात भरून घ्यायचा आहे. तुमच्या आधार लिंक मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे. या ठिकाणी OTP एंटर करून लॉग इन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण असं इंटरफेस ओपन होईल लॉग इन झाल्यानंतर. इथे अपडेट आधार यावर क्लिक करा. त्याच्यानंतर अपडेट ऑनलाईन आधार, त्याच्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आधार ॲड्रेस चेंज करायला नो लिमिट आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करून अपडेट प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी दिसेल. जो आत्ता आपल्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी व्यवस्थित दिसेल. आपल्याला व्यवस्थित पाहून घ्या. याच्यावरतीच आपल्याला आता वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव लावून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी खाली यायचं आहे आणि केअर ऑफ ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव किंवा तुमच्या नवऱ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव पूर्ण टाकून झाल्यानंतर खाली घ्यायचं आहे. तिथं मराठीमध्ये ॲटोमॅटिक खाली पडेल. या ठिकाणी इंग्लिश टाईप करून झाल्यानंतर खाली पण मराठीमध्ये ॲटोमॅटिक पडतं. ते आपल्याला टाकायची काही गरज नसते. जर मिस्टेक असेल तर गुगल इनपुट वापरून तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे. लक्षात ठेवा आपला जो व्यवस्थित ॲड्रेस आहे आधार कार्डवर तोच व्यवस्थित ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. आणि सोबतच आपल्याकडं ॲड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये आपण तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते सांगतो. या ठिकाणी ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला रेशन कार्ड, नॅशनलाइज बँकेचं पासबुक, तसेच या ठिकाणी मतदान कार्ड, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमासिल सर्टिफिकेट, सेंट्रलचं कोणतं पण एखादी आयडेंटिटी प्रूफ, गव्हर्नमेंट ID प्रूफ या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स लागतात. त्यापैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकून झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं गाव, जिल्हा वगैरे सगळं सिलेक्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट लिस्टही दिसेल. यापैकी कोणतं तरी एक जे डॉक्युमेंट आहे तेच तुमच्याकडे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्युमेंट लिस्ट दाखवतो. यापैकी कोणतं तरी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही लिस्ट पाहून घ्या. यामध्ये कोणकोणते जे डॉक्युमेंट लिस्ट आहे. या ठिकाणी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. इलेक्ट्रिसिटी बिल, नॅशनलाइज बँकेचं पासबुक, किसान फोटो पासबुक, इंडियन, त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट, पासबुक, त्यानंतर फोटो ID कार्ड, गव्हर्नमेंट प्रूफ असलेलं एखादा ID कार्ड, त्याच्यानंतर पेन्शनर इंडस्ट्री, रेशन कार्ड, SC ST OBCचं कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं किंवा स्टेटचं असलं तरी चालेल. तसंच MLAचं लेटर म्हणजे तुमच्या शिफारसपत्र म्हणून असतं ते. त्याच्यानंतर मतदान कार्ड, वॉटर बिल यापैकी कोणतं पण एखादं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते आपण जे आहे ते सिलेक्ट करू. त्याच्यानंतर या ठिकाणी व्ह्यू बटनावर क्लिक करून या ठिकाणी ते अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण मतदान कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. ते आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. 100% अपलोड झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू आपल्याला दिसेल. आपल्या पत्ता आधार कार्डवर या प्रकारे पत्ता होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता नाव या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यासमोर ॲड्रेस पण दिसत आहे. पूर्ण ॲड्रेस या पद्धतीने नाव होणार आहे. तुमचा ॲड्रेस चेंज होणार आहे. त्याच्यानंतर ॲग्री बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ₹50 पेमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ID क्लिअर या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर 2 नंबरचा पेमेंट ऑप्शन आहे. पे यूज बीज या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ₹50 पेमेंट ओपन होईल. या ठिकाणी ते आपल्याला गुगल पे, फोनपे यामार्फत आपल्याला करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता मी फोनपेच्या मार्फत आता हे पेमेंट करून घेणार आहे. त्यासाठी या ठिकाणी फोनपेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी QR कोड ओपन होईल याचा. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमधून एखादं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम वगैरे जे ॲप्लिकेशन तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ओपन करून झाल्यानंतर या ठिकाणी हा QR कोड आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईलमधून ₹50 पेमेंट हे कट होईल. आणि या ठिकाणी मोबाईलमधून पेमेंट कट झाल्यानंतर या ठिकाणी कोणतंही बटन दाबायचं नाही, बॅकचं बटन दाबायचं नाही किंवा रिफ्रेश बटन करायचं नाही. ते ॲटोमॅटिक तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं या ठिकाणी मेसेज दिसून येईल. या ठिकाणी 1 मिनिट वेट करायचं आहे
पेमेंट झाल्यानंतर लगेच आपल्याला कोणतीहीसुद्धा प्रक्रिया करायची नाही. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल, सक्सेसफुलचा मेसेज येईल. या ठिकाणी या पद्धतीने हा मेसेज येतो. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक आतमध्ये आपण एंटर होतो. त्याच्यानंतर ओके बटन यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी डाउनलोड एक्नॉलेजमेंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि याची रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. आता या पद्धतीने हे आपला केअर ऑफ करायची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता हे आपली रिसिप्ट पण तयार झालेली आहे. या पद्धतीने हे पेमेंट प्रोसेस करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर केअर ऑफ केल्यानंतर या ठिकाणी एक 10 ते किंवा एक आठवड्या ते 10 दिवसामध्ये आपलं केअर ऑफ होऊन जाईल किंवा लईत जास्तीत जास्त 7 दिवस लागतात याला केअर ऑफ होण्यासाठी. त्यानंतर परत एकदा आपण या वेबसाईटवरती येऊन आपल्याला चेक करायचं आहे की केअर ऑफ झालेलं आहे. या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता आपला फोटो या ठिकाणी दिसत आहे वरती कोपऱ्यामध्ये गोल आकारामध्ये. ते याच्यावर आपल्याला क्लिक करून बघायचं आहे. या ठिकाणी आपलं आधार कार्ड ओपन होईल. त्याच्यानंतर फ्लिप आधार कार्ड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला ॲड्रेस दिसेल. तर या ॲड्रेसमध्ये आपल्याला चेंज झाले की नाही या ठिकाणी आपण बघू शकतो. आपलं हे पेमेंट झाल्यानंतर एका आठवड्यानंतर येऊन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता किंवा 4-5 दिवसानंतर परत एकदा येऊन तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी जर ॲड्रेसमध्ये जर आपलं नाव जर आलं असेल वडिलांचं किंवा नवऱ्याचं तर समजून जायचं की आपला केअर ऑफ झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता आणि विश्वकर्माचा फॉर्म भरू शकता. जर हा केअर ऑफ करायचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा किंवा त्यांना विश्वकर्माचा फॉर्म भरून शिलाई मशीनचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यासाठी हा व्हिडिओ आहे. जर जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.